साताऱ्यात मुसळधार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, मात्र शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे वातावरणात गारवा, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. बीडच्या आष्टी तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदीसाठी लगबग, सोयाबीन आणि उडीद बियाणांची जास्त मागणी. रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनारी सापडले चायना शिंपले. एका मच्छीमारानं याबाबतची माहिती देताच स्थानिकांची चायना शिंपले गोळा करण्यासाठी प्रचंड गर्दी. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, काँग्रेसचे वर्धा जिल्हा निरीक्षक वीरेंद्र जगताप यांची मागणी. भंडाऱ्यात बियाणं कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. 100 दिवसात निघणारा भात पीक 125 दिवस होऊन देखील निघालं नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांची ग्राहक मंचाकडे दाद. वर्ध्याच्या पडेगावात विहिरीचं अनुदान न मिळाल्यानं प्रहार संघटना आक्रमक. मनरेगा अंतर्गत विहिरीचं काम पूर्ण करून देखील अनुदान न मिळाल्यानं प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केलं. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील निबंबी येथील श्री वेंक बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म कंपनीच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांचं उपोषण. पोल्ट्री फार्म कंपनीकडून गावात दुर्गंधी आणि रोगराई पसरली, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं प्रस्थान. परभणीच्या पाथरी तालुक्यातील पेठ बाबळगाव येथील रणेर कुटुंबियांचा देवाचा अश्व आषाढी वारी. तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात विठ्ठलाच्या टोकन दर्शनाची चाचणी सुरू. रोज 3,600 भाविकांना बुकिंग पद्धतीनं प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन देण्यास सुरुवात. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. पंढरपूरच्या चंद्रभागेत बुडणाऱ्या दोघांना कोळी बांधवांनी वाचवलं. पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 जण बुडत होते. बकरी ईदच्या दिवशी कोणत्याही प्रकारे गोवंशाची कत्तल करू नये यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शनिशिंगणापूर देवस्थानकडून दर्शन वेळेत मोठा बदल. येत्या 11 जूनपासून रात्री 10:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत दर्शन बंद राहणार. गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची वाढ. सोनं 1 लाखांच्या पार. रशिया युक्रेनमधील संघर्ष वाढल्यानं गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल असल्याचं व्यापाऱ्यांचं मत. राज्यात रखडलेल्या बंधाऱ्यांच्या कामांना स्थगिती. रद्द करण्यात आलेली कामं 20 जून रोजी होणार. निधी मंजूर होऊन देखील काम पूर्ण होत नसल्यानं मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. यामुळे शासनाचे 1,000 कोटींचं दायित्व देखील कमी होणार. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचं 6 पदरीकरणाचं काम रखडलं. महामार्गाच्या रस्त्याची चाळण. दररोज अपघातांची मालिका सुरूच. कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्याची नागरिकांची मागणी. कौडगाव एमआयडीसीतील 308 एकरवरील टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारणार. यासाठी 16,54 लाखांच्या पायाभूत कामांचा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ. हिंगोलीत एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. महाआयटीचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांनी तक्रारदार बालाजी कोंघे यांच्याकडून घेतलेले 98,000 रुपये परत केले. भुतडा यांनी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केली होती. नाशिकच्या इंदिरानगरमध्ये वडिलांच्या हातातून निसटल्यानं 11 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू. डोक्याला मार लागल्यानं चिमुकलीचा मृत्यू. कोल्हापूर जिल्हा आणि कोकणाला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात 400 फूट दरीत कार कोसळली. अपघातात 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू. 3 जूनला रात्री अपघात झाल्याचा अंदाज. अकोल्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी आणि रामापूर गावांमध्ये 2 युवकांची गळफास लावून आत्महत्येचा प्रकार. घरगुती कारणांमुळे आत्महत्या केल्याचं प्राथमिक माहिती. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. वर्धा हिंगणघाट तहसील कार्यालयात अंगावर डिझेल ओतून घेत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. रेतीचा ट्रक पडल्यानं नायब तहसीलदारांच्या कार्यालयात केला आत्मदहनाचा प्रयत्न.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची 3 ठिकाणी छापेमारी, तब्बल 80 गोवंश पकडले, तर 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अमरावतीत आयपीएलवर सट्ट्यावर पोलिसांची कारवाई, 6 जणांना घेतले ताब्यात, तर 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात मजुरांना घेऊन जाणारं वाहन रस्त्याच्या बाजूला उलटलं, अपघातात वाहनातील 12 मजूर जखमी. देव्हाडा करडी मार्गावरील घटना. भंडाऱ्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कोसळल्यानं चालकाचा मृत्यू. बुलढाण्याच्या चिखली मेहकर मार्गावर ट्रक, दुचाकी आणि कारचा भीषण अपघात, दुचाकीवरील दोघांचा तर कारमधील एकाचा मृत्यू. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना वाळूमध्ये दिसला मृत डॉल्फिन. डॉल्फिन नेमका कोणत्या प्रजातीचा आहे याबाबत अजून कुठलीही ठोस माहिती अद्यापही कळू शकली नाहीये. बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून हाणामारी, धारदार शस्त्रानं हल्ला, 4 जण जखमी. बुलेट आणि पिकअप चालकामध्ये हॉर्नवरून वाद, वादामुळे दोन्ही गटांमध्ये मारामारी. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लातूर बार्शी रस्त्यावर एसटी बस पलटली, रामेगावजवळ अपघात, बसमध्ये 15 प्रवासी जखमी. जखमींवर लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू. नागपूरमध्ये कोरोनाच्या 2 रुग्णांचा मृत्यू, दोघांनाही दुर्धर आजार होते. नागपुरात 1 जानेवारी तर 3 जूनपर्यंत 17 कोरोना रुग्णांची नोंद. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना. ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता तपासण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सूचना. वेगवान घडामोडीनंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. खरं तर युतीच्या चर्चेला राज ठाकरेंनी सर्वात आधी हात घातला. लगेचच